डाळिंब पानगळ कधी करावी? डाळिंब पुनिका ग्रॅनाटम हे भारतात मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे फळझाड आहे. डाळिंब झाडांची योग्य निगा राखण्यासाठी व उत्पादन वाढवण्यासाठी नियोजनबद्ध पानगळ करणे खूप महत्त्वाचे ठरते. पानगळ ही प्रक्रिया हंगामानुसार व झाडाच्या वाढीच्या टप्प्यानुसार वेळेवर व योग्य प्रकारे केली तर झाडाची उत्पादकता वाढू शकते. या लेखात डाळिंब पानगळ करण्याच्या वेळेबद्दल सविस्तर माहिती देऊ. डाळिंब झाडाची फळधारणा व पानगळ यांचे महत्त्व. डाळिंब झाडांची फळधारणा वायवी घटकांवर, तापमानावर, पाण्याच्या उपलब्धतेवर आणि झाडाच्या पोषणावर अवलंबून असते. पानगळ करण्यामागील उद्देश झाडाच्या ऊर्जा व्यवस्थापनात मदत करणे, जुन्या व रोगट पानांचे निर्मूलन करणे, तसेच नवीन पालवी व फुलधारणेस चालना देणे हा असतो. योग्य वेळी व नियोजनानुसार पानगळ केल्याने डाळिंबाचे फळ उत्पादन वाढते आणि गुणवत्ताही सुधारते. पानगळ करण्यासाठी योग्य वेळ. डाळिंबाच्या पानगळीसाठी विशिष्ट वेळ आणि पद्धतींचे पालन करणे गरजेचे आहे. डाळिंबाचा हंगाम प्रामुख्याने 3 प्रकारचा असतो. मृग हंगाम, फळे जून-जुलैमध्ये येतात. अंबिया हंगाम, फळे फेब्रुवारी-मार्चमध्ये येतात. हस्त हंगाम, फळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येतात. प्रत्येक हंगामासाठी पानगळ करण्याची वेळ व पद्धत वेगळी असते. मृग हंगामासाठी पानगळ. पानगळ साधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या सुरुवातीस केली जाते. या हंगामासाठी झाडांना विश्रांती दिल्यानंतर रेस्टिंग पिरियड, नवीन पालवी फुटण्यासाठी पानगळ करण्याचे नियोजन करावे. अंबिया हंगामासाठी पानगळ. पानगळ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केली जाते. या हंगामात झाडांची निगा राखताना फळधारणेपूर्वी पानगळ करणे आवश्यक असते. हस्त हंगामासाठी पानगळ. पानगळ जुलैच्या मध्यात किंवा शेवटच्या आठवड्यात करावी. या हंगामासाठी पावसाळ्यात झाडाला पोषणमूल्ये पुरवणे महत्त्वाचे असते. पानगळ करण्याची पद्धत. डाळिंब पानगळ करताना काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. पानगळीसाठी रसायनांचा वापर. पानगळ घडवून आणण्यासाठी एथ्रेल, इथेपॉन सारख्या रसायनांचा 2 ते 3 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी केली जाते. झाडांवरील पानगळ 10 ते 15 दिवसांत होते. पाण्याचे व्यवस्थापन. पानगळ करण्यापूर्वी झाडाला 8 ते 10 दिवस पाणी देऊ नये. यामुळे झाडाला ताण येतो आणि पानगळ सहज होते. पानगळीनंतर मात्र झाडाला पाणी द्यायला सुरुवात करावी. छाटणी करणे. पानगळीनंतर झाडांची छाटणी करावी. यामुळे झाडांची वाढ चांगली होते आणि नवीन पालवी फुटते. रोगट व सुकलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. खत व्यवस्थापन. पानगळीनंतर झाडांना जैविक व रासायनिक खतांचा समतोल पुरवावा. नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे संतुलित प्रमाण वापरणे महत्त्वाचे आहे. पानगळ करताना घ्यावयाची काळजी. रोग व कीड नियंत्रण. पानगळ करताना व नंतर रोगनाशकांची फवारणी करावी. विशेषतः त्रिकोणजंत, माइट्स आणि थ्रिप्स यांच्यावर नियंत्रण ठेवावे. रोगट पान झाडावर राहिल्यास त्या माध्यमातून रोग पसरण्याचा धोका असतो. हवामानाचा अंदाज. पानगळ करताना हवामान कोरडे असावे. जास्त आर्द्रतेमुळे पानगळीत अडथळे निर्माण होतात. झाडांना पुरेसा ताण देणे. पानगळ करण्यापूर्वी झाडांना थोडा ताण दिल्यास पानगळ प्रक्रिया सुलभ होते. जमिनीची तयारी. पानगळीनंतर झाडांच्या भोवतीच्या मातीची नांगरट करून त्यात सेंद्रिय खत मिसळावे. यामुळे झाडाची पोषणक्षमता सुधारते. पानगळीनंतर होणारे फायदे. फळधारणेतील वाढ. पानगळीनंतर नवीन पालवी फुटते, ज्यामुळे फुलधारणा आणि फळधारणेला चालना मिळते. रोग नियंत्रण. जुन्या व रोगट पानांचे निर्मूलन झाल्यामुळे झाड निरोगी राहते. पाणी बचत. पानगळीनंतर झाडांवर पानांचा बोजा कमी होतो,
त्यामुळे पाण्याची गरज कमी होते. उत्पादनाचा दर्जा सुधारतो. योग्य वेळी पानगळ केल्याने फळांचा आकार, चव व पोषण मूल्ये सुधारतात. निष्कर्ष: डाळिंब पानगळ ही प्रक्रिया झाडाच्या उत्पादनक्षमतेसाठी खूप महत्त्वाची आहे. हंगामानुसार योग्य वेळी पानगळ केली तर झाड निरोगी राहते आणि उत्पादन चांगले मिळते. शास्त्रशुद्ध पद्धतीने पानगळ करताना वेळ, रसायनांचा वापर, छाटणी व खत व्यवस्थापन यांचा योग्य समन्वय साधणे गरजेचे आहे. पानगळीनंतर झाडांची योग्य निगा घेतल्यास डाळिंबाच्या फळांचे दर्जेदार उत्पादन मिळू शकते.